नमाज पडतानाच पडला बॉम्ब। क्षणात मशीद झाली कब्रस्तान। पंच्याहत्तर नागरिकांच्या मृत्यूनं हादरलं जग। गेल्या 2 वर्षांपासून युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे आणि या दरम्यान जगभरात युद्धाचे नियम बदलू लागले। आता युद्ध सीमेवर नाही तर नागरी भागात केलं जातं। इस्रायल इराण युद्ध दरम्यान देखील त्याची प्रचिती आली। सैनिकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांचा बळी जातोय। होय, जागतिक युद्ध नियमांना फाटा देत देवाचं नाव घेण्यासाठी जमलेल्या निष्पाप नागरिकांना बॉम्बनं उडवून देण्यात आले। यात 1-2 नाही तर जवळजवळ लहान मोठ्यांसह 70 ते 75 जणांचा मृत्यू झालाय। सुदानमधील ही धक्कादायक घटना आहे। दिनांक 19 सप्टेंबर 2025, वेळ सकाळच्या नमाज। मशिदीवर ड्रोन हल्ला झाला। एल फशर शहरातील मशीद क्षणात उद्ध्वस्त झाली। ड्रोन बॉम्बस्फोटात 70 ते 75 नागरिकांचा मृत्यू झाला। RCF नावाच्या अर्धसैनिक गटाचा हा हल्ला होता। सुदान गेल्या काही वर्षांपासून गृहयुद्धानं संकटात आहे। सरकारी सैन्य आणि RSF यांच्यात सत्तेसाठी युद्ध सुरू आहे आणि याच युद्धानं नागरिकांचे बळी घेतल्यानं युद्ध गुन्हा केलाय। संयुक्त राष्ट्र आणि जागतिक मानवाधिकार संघटनांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे, कारण मशीद पूर्ण बेचिराग झाली आहे। ढिगारा हटून रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे हे युद्ध कधी थांबणार आणि सोनं पिकवणाऱ्या या देशाला कधी सोन्याचे दिवस येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।